जे रेकॉर्ड करते हैं. आजचे जे प्रवचन आहे, सॉरी धम्मपद आहे, ते धम्मपद 252 हे घेतलेलं आहे. 252 धम्म अठ्ठ धम्म अठ्ठ नाही, मलवग्गा. यस, मलवग्गा. तर हे धम्मपद या पद्धतीने गाथा आहे. सुदस्सम वज्जमनेसम अट्टानु पन्न तुदस्सम पारेसम हिसो विज्जनी उपनंती यथो पूसम अतानो पन्ना देती खालीमुआ कितवा सथो. या गाथेचा अर्थ असा आहे की दुसऱ्याचे दोष बघणं हे खूप सोपं आहे, परंतु स्वतःचे दोष बघणं हे खूप अवघड आहे. दुसऱ्याचे दोष आपण लवकर बघून ते लवकर पसरवून टाकतो. जसं की या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता, याला विनिंग चॉक म्हणतात, विनॉइंग चॉक. त्याला मराठीमध्ये भुसकट उचलण्यासाठीचे काडी असते, याला भुसकट म्हणतो आपण. म्हणजे ते वर फेकतात आणि त्याच्यामधली जी घाण आहे ती हवेद्वारे निघून जाते. परंतु हे फेकल्यानंतर जे जाड असतं किंवा त्याच्यामध्ये जे काही जडत्व असलेला पदार्थ असतो तो खाली पडतो. मग ते गहू असो, काही असो, म्हणजे शेतीमधलंच राहतं ते, परंतु काही असो, ते खाली पडलं जातं. त्याच टाईप आहे की आपण ज्यावेळेस दुसऱ्याची दुर्गुण उधळतो तर ते भुसकट उधळल्यासारखं असतं. जसं की हा माणूस उधळत आहे, ते हवेच्या संपर्कात आल्यामुळे ते तर सगळीकडे पसरलं जातं, परंतु स्वतःच जे असतं ते खाली दबून जातं. ह्या टाईप आहे ते. तर तो it is easy to see the faults of other, but it is very hard to find the fault of. It is very difficult to see one's own the fault. A man who broadcasts the fault of others like a winnowing chaff in the wind. So this is the winnowing chaff. Okay. So many farmers use this to purify the his material. Okay. But when he throwing this chaff into the air, so the that small particles goes into the air. I can't translate in English, but the main, like a wheat or sorry, it's grain or rice or something, that fall down. Okay. Same like that, when we broadcast others' fault, we hide our own fault. Okay. तर ही जी स्टोरी आहे, ही मेंढका नावाचा जो श्रीमंत व्यक्ती असतो, बद्दिया नावाच्या शहराजवळ राहत असतो. तर ही मेंढका नावाची जी फॅमिली असते खूप श्रीमंत असते आणि म्हणजे त्या शहरामध्ये खूप नामांकित असते. तर तर ही जी फॅमिली असते ती एक दिवस एका टूरवर जात असते.
त्या एक दोन शहराच्या एक असतं अनगा आणि उत्तरा रिजन्सला ते जात असतात. तर भगवान बुद्ध आपल्या विजन मधून पाहतात तर त्यांना दिसतं की मेंदका, त्याच्यानंतर त्याची पत्नी, त्याचा मुलगा, त्याची मुलगी, म्हणजे त्याचा मुलगा, त्याची जी मुलाची जी पत्नी किंवा आपण त्याला सून म्हणू, आणि त्याची जी नात आहे आणि त्याचा जो नोकर आहे, हे सर्वचे सर्व स्वतःपत्ती फल प्राप्त करण्यालायक झालेले आहेत. तर त्यासाठी भगवान बुद्ध त्यांना भगवान बुद्ध त्यांना भेटण्यासाठी, म्हणजे व्हिजिट करण्यासाठी, बघण्यासाठी. तर मेंढका जे असतात ते खूप श्रीमंत असतात, एक्स्ट्रीमली रिच. तर असं म्हटलं जातं की जी जी गोट असते, जी बकरी असते, तिच्या साईजचे पुतळे त्यांना स्वतःच्या बॅकयार्ड, म्हणजे स्वतःच्या घराच्या पाठीमागे ठेवलेले असतात. तर मेंढका जे आहेत ते भगवान बुद्धाच्या शासनाला, म्हणजे भगवान बुद्धांसाठी खूप हेल्पफुल असतात. इवन मागचे जे बुद्ध असतात त्यांच्या वेळेसही ते खूप हेल्पफुल असतात. ज्यावेळेस विपस्सी बुद्ध जे असतात, विपस्सी बुद्धाच्या काळामध्ये त्यांनी एक विहार जे आहे, पूर्ण विहार विपस्सी बुद्धाला दानात केलेले असतात. ओके. आणि त्यानंतर एक हॉल सुद्धा त्यांनी बांधून दिलेला असतो प्रवचन देण्यासाठी त्या शहरामध्ये. ज्यावेळेस विपस्सी बुद्ध आणि संघ तिथे येतात आणि 4 महिने वर्षावासाच्या पिरियड मध्ये तिथं प्रवचन दिल्या जातात, तर त्या प्रवचनावेळेस जितके लोक आणि जितके भिक्खू तिथं असतात, तर संपूर्ण 4 महिन्यासाठी संघ आणि लोकांसाठी ते भोजनदान देतात. त्यामुळं जे मेंढक असतात ते खूप श्रीमंत असतात. आणि ज्यावेळेस फेमाईन, म्हणजे महामारी पसरते बनारसमध्ये, तर एक काळामध्ये हे पण आहे की ज्यावेळेस बनारसमध्ये अ, महामारी पोचते, तर मेंढकांनी त्या जन्मामध्ये पण पूर्ण बनारसमध्ये प्रत्येक फॅमिली मधल्या प्रत्येक व्यक्तीला 2 टाइमचं जेवण दिलेलं असतं. आणि मेंढकाची जी अ, दानाची जी पारमिता असते ती खूप मिरॅक्युलस, म्हणजे खूप पॉवरफुल असते. इव्हन एकदा पैचिक बुद्ध त्यांच्या घरासमोर उभे राहतात, तर जेवण करताना ते स्वतःचं पूर्ण जेवण ते ऑफर करून देतात. तर ते दरवेळेसच असं करतात की जे स्वतःचं जे जेवण आहे ते दरवेळेस ते डोनेट करत असतात. पूर्ण नाही, परंतु हाफ और 1/4. तर तर ज्यावेळेस निंदकांना कळतं की भगवान बुद्ध त्यांच्या भेटीला येत आहेत, तर ते स्वतः जायला लागतात. तर त्या काळचे जे टीचर्स असतात, रेओन टीचर्स असतात, तर ते मेंढकांना भेटतात आणि ते सांगतात की तुम्ही श्रवण गौतमला भेटायला नाही जायला पाहिजे, या टाईप. आणि हे श्रवण गौतमचे फॉल्ट करायला लागतात. ओके. तर इथं आपण पाहू शकतो की ज्यावेळेस आपण दुसऱ्याचे फॉल्ट शोधायला लागतो, तर काय करतो, त्याला मोठ्या गुणगान करून म्हणायला लावतो. कारण की आपल्या मनामध्ये जे म्हणतात त्याला ग्रीड आणि आसक्ती आणि मोह जो असतो, मोह म्हणजे
लालसा नव्हे. मोह म्हणजे भ्रम. आता मोह आणि जी आसक्ती असते, ती काय करते, की भ्रम काय करतो, होणाऱ्या कृतीला लपवून टाकतो आणि आसक्ती काय करते, त्या मीला वाढवण्यासाठी स्वतःचे जे दोष असते ते पाहत नाही. भ्रम काय करतं, भ्रम हा स्वतःचे दोष बघू देत नाही. इव्हन बघितल्यानंतरही त्याला लपवण्याचा प्रयत्न करतो आणि आसक्ती काय करते, या भ्रमाला मोठं करण्याचा प्रयत्न करत असते. हे हे सगळे एकामेकाला सपोर्टिंग असतात. दुर्गुणे एकामेकाला सपोर्टिंग असतात कधी पण. तर ते सांगतात, की दोष कसे सांगतात? दोष असे सांगतात, की भगवान बुद्ध तर क्रियावादी नाहीये. त्यावेळेस हे शब्द खूप वापरले जायचे. क्रियावादी नाहीये, ते आहेत अक्रियावादी. ओके. नॉन ॲक्टर, नॉन ॲक्शन. तर क्रियावाद आणि अक्रियावाद याच्यामध्ये काय फरक आहे? तर क्रियावाद म्हणजे काय, की त्यावेळेस रिच्युअल्सला खूप इम्पोर्टन्स होतं. इव्हन आताही आपले रिच्युअल्स म्हणजे काय, की अ, त्याला आपण अ, वेदानुसार ज्या क्रिया केल्या जायच्या, जसं की पठण करणं किंवा त्याला अग्नी 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 पेटवणं, त्याच्यामध्ये काही दहन करणं, या टाईपची जी क्रियावादी जे हे होते, ते खूप त्याला खूप इम्पोर्टन्स होता. रीतिरिवाज, येस, रीतिरिवाज. तर ते जे लोकं ते करायचं त्यांना क्रियावादी म्हटलं जायचं आणि जे लोकं काही करायचे नाही असं, तर त्यांना इम्पोर्टन्स दिलं जात नव्हतं. त्यांना महत्त्व दिलं जात नव्हतं. त्यांना अक्रियावादी म्हटलं जायचं. सॉरी हां. तर परंतु इथं पाहू शकतो आपण, की भगवान बुद्धांनी तर ऑलरेडी कर्म शिकवले, कर्माला खूप महत्त्व दिलं. परंतु भगवान बुद्धांनी कर्म हे शब्द कधी वापरले नाही जास्त. त्यांनी इंटेन्शन हे शब्द खूप वापरले. चेतना, उद्देश हे शब्द खूप वापरले. ओके. तर यामुळे त्यांना काय, की यामुळे त्यांना अक्रियावादी समजलं जातं. आणि जेव्हाही दुसरा व्यक्ती एखादा सेक्टचा व्यक्ती, एखाद्या ट्रेडिशनचा व्यक्ती दुसऱ्या ट्रेडिशनला जेव्हा ब्लेम करतो, तर तर तो ब्लेमिंग करताना स्वतःचेच दोष पहिले लपवत असतो. हे इम्पोर्टंट असतं, की मी हे नाही म्हणत, की आपण स्वतःचे दोष दुसऱ्याला सांगत बसायचे. दुसऱ्याला स्वतःचे दोष सांगणं हा पण एक प्रॉब्लेम आहे. हा पण एक फॉल्ट आहे. ओके. लपवणं पण फॉल्ट आहे. पण त्या दोषांना रिमूव्ह करणं, त्या दोषांना क्षमवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणून पहिले स्वतःचे दोष बघणं इम्पोर्टंट असतं, दुसऱ्याचे दोष सांगण्यापेक्षा. तर हे ज्यावेळेस दुसऱ्याचे सेक्टचे लोक असतात, दुसरे ट्रेडिशनचे जे लोक असतात, ते जेव्हा दुसऱ्याचे दोष सांगतात, त्यावेळेस ते स्वतःचे सद्गुणांना जास्त महत्त्व देतात. स्वतःचे जे गुण असतात ते शुगर कोटेड करून टाकतात. शुगर कोटेड म्हणजे की त्याला आलेपण लावतात. शुगरी वर्ड्स, जे गुड वर्ड्स आहेत त्याला ते लावतात. आणि ज्यावेळेस ते दुसऱ्याचे दोष सांगतात, तर ते या चित्रामध्ये जसं आहे, त्या पद्धतीने ते दोष सांगत असतात. जसं की ते फेकल्या जातं आणि सगळीकडे पसरेन या पद्धती. तर साहजिक आहे की जे दुर्गुणामधले जे लोकं असतात, ज्यांची दुर्गुण जास्त त्यांचे कान खूप कच्चे असतात. ओके. केव्हाही काही ऐकलं तर त्याच्यावर ते लवकर विश्वास ठेवायला सुरुवात करतात. कारण की तिथे ट्रुथ नसतं. तर हे जे अक्रियावादी भगवान बुद्धांना म्हटलं जायचं ते चूक होतं.
परंतु मेंढक जे आहेत ते एका जन्मापासून भगवान बुद्धांच्या शासनाला मदत नाही करत. कितीतरी जन्मापासून ते ती जी पारमिता असते ती परिपूर्ण करत राहतात. तर ज्यावेळेस आपण अं, स्वतःचे दुर्गुण लपवतो, तर त्यावेळेस काय आहे की हे दुर्गुण लपवणं म्हणजे स्वतःपासून लपवणं. मी हे नाही म्हणत की दुसऱ्यांना सांगायचे की माझ्यामध्ये हे फॉल्ट हे आहे. त्यांना पण काही फरक पडणार नाहीये. महत्वाचं हे आहे की स्वतःचे दुर्गुण स्वतः बघता आले पाहिजे. परंतु मी जर मोठा असेल, तर हे दुर्गुण बघणं अवघड होऊन जातं. मोस्टली. तर ज्यावेळेस मी मोठा असतो, तर त्यावेळेस दोषारोप लावल्या जातात. जे आपण दुसऱ्याला दोष लावतो, दुसऱ्याचे दुर्गुण जास्त सांगतो. दुसऱ्याचे दुर्गुण जास्त सांगणं हाच एक मोठा स्वतःचा दुर्गुण असतो. ही सगळ्यात मोठी डर्ट आहे. तुम्ही जर व्यवस्थित चेक केलं, तुम्ही बघा ज्यावेळेस अ, दुसऱ्याचे दुर्गुण सांगायला लागतो आपण, तर आपला जो मी असतो तो मोठा झालेला असतो आणि भ्रमचं आलेपण या एकाग्रतेवर आणि जागरूकतेवर लागून जातं. कारण की जागरूकता काय करते, एकाग्रता काय करते, ही आपल्या सद्गुणापर्यंत घेऊन जाते. परंतु एकाग्रता आणि जागरूकतेवर भ्रम चढून जातं. त्यामुळं काय होतं, की ही सद्गुणांपर्यंत पोहोचू शकत नाही. हे विवेचन म्हणजे काय, की स्वतःला बघणं, स्वतःला जी बघण्याची जी कृती आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळं आपण जेव्हा दुसऱ्याला दोष लावत असतो, त्यावेळेस आपण स्वतः चेक करायचं, की आपली जी बॉडीची जी एनर्जी आहे, ऊर्जा आहे आणि हार्टबीट आहे, ब्रेनचं जे ब्रेनकडे असणारं ब्लड सर्क्युलेशन आहे. त्याच्यानंतर आपली जी जीभ आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरचा ओलावा, त्याच्यानंतर श्वास, हं, हे कसं फील होतं हे बघायचं. हे सगळं आपल्या तोंडामध्ये ओलावा राहत नाही. ड्रास्टिक चेंज होतात. त्यानंतर हार्टबीट वाढतात, ब्लड सर्क्युलेशन फास्ट होऊन जातं. त्यानंतर आपण जोरजोरात बोलायला लागतो. डोळे ताणल्या जातात, कधी-कधी लाल होतात. तर हे का होतं? कारण की त्यावेळेस आपला मी जो आहे, तो फोर्सफुली वर्क करायला लागतो. हा जो मी असतो, हा मी दोष लावण्यासाठी शब्द शोधायला लागतो. म्हणजे इनडायरेक्टली सॉरी इतकं स्लोली नाही होणार प्रोसेस, खूप फास्ट होते. शब्द तो शोधतोच तो, कोणते दोष लावले जावं. दोष नसतील तर तो खोटं बोलून दोष लावायला लागतो. याच्या विरुद्ध बघा आता, ज्यावेळेस तुम्ही दोष लावायला लागता आणि शांत होऊन जाता, नाही लावत, त्यावेळेस काय होतं? ज्यावेळेस तुम्ही स्वतःचे दोष शोधायला लागता, त्यावेळेस तिथं संयम होऊन जातो. तिथं शांतता येऊन जाते. तिथं सुखाची उत्पत्ती व्हायला लागते. खूप सूक्ष्मरित्या होते, की इतक्या क्विकली समजत नाही, कारण की भ्रम वर असतो. ज्यावेळेस असं व्हायला लागतं, तर काय होतं, की व्यक्ती या पद्धतीनं वर्क नाही करत, असं या चित्रामध्ये दिलेलं आहे. इथं क्रिया आहे, फक्त इथं ते वापरलं गेलेलं आहे विनिंग चॉप म्हणून. ओके. तर इथं पाहतो आपण, की छोटे-छोटे जे सूक्ष्म कण जे हवेत उडतायत, ते आपले स्वतःचे दुर्गुण असतात. फाइंडिंग फॉल्ट. तर त्याचे इथं खूप मोठं प्रवचन दिलं जातं, पण अ, जे मी आता तुम्हाला सांगत आहे, याच पद्धतीने भगवान बुद्ध तिथेही सांगतात आणि तर ज्यावेळेस मेंढका त्याच्यानंतर
त्याची जी वाईफ असते तिचं नाव असतं चंदपदुमा. त्यांचा जो मुलगा असतो त्यांचा मुलाचं नाव आहे दानंजया. त्यांची जी सून असते सुमना देवी. रिमेंबर सुमना देवीची स्टोरी आपण सांगितली. आणि त्यांची जी नातू असते तिचं नाव विशाखा. आणि त्यांचा जो सर्वंट असतो नौकर पुन्ना. हे सर्व या सर्वांना स्वतःपत्ती फल प्राप्त होतं. ओके. तर ज्यावेळेस स्वतःपत्ती फल प्राप्त होतं तर त्याच्यानंतर भगवान बुद्धांना मेंढका हे सगळं सांगतात की ज्यावेळेस भगवान बुद्ध त्यांच्या रस्त्यावर होते भेटताना तर काही जे ऍसिटिक्स होते, ऍसिटिक्स म्हणजे हर्मिट साधू, की त्यांनी भगवान बुद्धांचे असे दुर्गुण सांगितले आणि भगवान बुद्धांच्या प्रती विसर पडण्यासाठी त्यांचे फॉल्ट सांगण्याचे प्रयत्न. ऍक्च्युली भगवान बुद्ध हे अरहंत आहेत, फॉल्टलेस आहेत, इम्पॉसिबल आहे. ओके. जसं जे सोनं असतं त्याच्यामधलं जर दुर्गंधी काढायची असेल तर त्याला 1000 डिग्री सेल्सिअस त्याच्यापेक्षाही जास्त आय थिंक त्याच्यावर जाळून त्याला एकदम पाणी केलं जातं. त्यानंतर त्याच्यामधले सगळे जे इम्प्युरिटीज असतात सगळे निघून जातात. तसंच अनंताचं होतं. इतकं तपल्या जातं माणूस की स्वतःचे जे दुर्गुण असतात ते इझिली घडून जातात. तर सिंपल आहे. तुम्ही या धर्मामधून हे शिकायचं आहे की आपण आपला हा जो फॉल्ट आहे, फाइंडिंग फॉल्ट इन अदर्स, दुसऱ्यामध्ये दोष शोधणं. दुसऱ्यामध्ये दोष शोधून आपण काही अरहंत होणार नाही किंवा कोणतंही फल आणि मग प्राप्त होणार नाही. इव्हन ते तर दूरची गोष्ट झाली. आपण इव्हन आपल्या मनामध्ये शांतताही उत्पन्न नाही होणार. सपोज हा जेव्हा उसळत आहे हे आणि ही जी हवा आहे ही या दिशेनं आहे आता, तर ठीक आहे, हे तर कण दुसरीकडे उडले. परंतु ज्या वेळेस हवा या दिशेनं असेल तर काय होईल? हे जे सगळे कण आहे हे स्वतःवर येतील. याबद्दल एक गाथाही होती. याबद्दल एक धम्मपदही आपण घेतलं होतं की ज्यावेळेस दुसऱ्यावर आपण फेकतो तर हवेमध्ये शिला संबंधित होती की जो व्यक्ती शील संपन्न आहे त्यावर ज्यावेळेस दोषारोप फेकल्या जातात तर ते जे दोषारोप आहे किंवा ते जे घाण शब्द आहेत ते आपल्यावर उलटे येतात. सेम या ऍसिटिक्स वर पण उलटे आले कारण की त्यांनी ते चूक केलेलं असतं. ओके. म्हणून आपण कधीही हवा अशी असो किंवा अशी असो, हवा अशी असणे म्हणजे उलटी असणे दुसरीकडं म्हणजेच आपली कंडिशन चांगली असणे. सोशल स्टॅटिक्स, इकॉनॉमिकल स्टॅटिक्स, हे म्हणजे सामाजिक, मानसिक आणि राजकीय, आर्थिक या ज्या स्थिती आहे ही आपली चांगली असतानाच आपण काय करतो, या पद्धतीनं वर्क करत असतो. ओके. खूप रेअर आहे 100 into 2 or 3 जे असतात ते या पद्धतीनं वर्क करतात त्यावेळेस सगळं व्यवस्थित असतं. कारण की सगळं व्यवस्थित असतानाच व्यक्तींना असं जास्त सुचतं. ओके. कारण की कम्फर्ट झोन जो असतो तो व्यक्तीला दुर्गुणापर्यंत जास्त लवकर घेऊन जातो. रेअर आहे हा. म्हणजे सगळं व्यवस्थित असताना असे असणारे खूप रेअर असतात. तर इम्पॉर्टंट आहे यापासून आपण हे शिकायचं आहे की कधीही आपण दुसऱ्याचे फॉल्ट नाही शोधायचे. इम्पॉर्टंट असतं. ही ही एबिलिटी जी आहे, ही जी दुर्गुण शोधण्याची जी हे आहे, कणापर्यंत ही आपण दुर्गुण न शोधण्याची प्रॅक्टिस करायची. कधीच नाही, नॉट पॉसिबल. कोणाचीच नाही. कोणीही कसेही असो, काहीही करो.
आपण आपलं वर्क, आपलं काम करत राहायचंय. जसं महाकश्यप होते, की शीलदस्सन संपन्नं धम्मट्टं सच्चवेदिनं अत्तनो कम्म कुब्बानं तं जनो कुरुते प्रियम्. हं, की महाकश्यप शिलामध्ये संपन्न आहे, धम्मामध्ये संपन्न, अट्टधम्म म्हणजे 8 जण संपन्न आहेत. तसंच आपणही तसंच व्हायचंय, की आपणही शिलामध्ये परिपूर्ण व्हायचंय, ध्यानामध्ये परिपूर्ण व्हायचंय. अत्तनो कम्म कुंभार म्हणजे महाकश्यप जे आहे ते फक्त स्वतःच्याच लाईफमध्ये पाहतात, स्वतःच्या जीवनात. स्वतःचं जे जीवन आहे ते आपल्या मनामधले दुर्गुण आणि सद्गुणाचं जे जग आहे ते आहे. त्यामध्येच झाकून पाहतात. महाकश्यप दुसऱ्यांच्या जीवनामध्ये झाकून नाही पाहत. तर हे जे काही आपल्या हॅबिट्स आहेत, हे आपण टोटली रिमूव्ह करून टाकायचे. यामुळं काय होईल, की आपण अ, हे स्मॉल हॅबिट आहे, परंतु हे व्हेरी पॉवरफुल आहे. ओके. कणाकणानं संपूर्ण वाळवंट भरल्या जातं. तसंच कणाकणानं आपल्या मनामध्ये पण दुर्गुणाचं वाळवंट भरल्या जात असतं. म्हणून ही जी हॅबिट आहे, ही आपण टोटली डिस्कार्ड करून टाकायची. ठीक आहे. तर हेच धम्मपद होतं. जर प्रश्न असतील तर विचारा. तर या सर्वांना स्वतःप्रती फल प्राप्त होतं, मग का नाही? ओके. तर आपलं जे या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे ते पण हे पण तेच आहे, की आपल्याला मग्गा आणि फल प्राप्त करायचं आहे. त्या दिवशी पंथी राहुलांनी म्हटलं होतं, की खूप हार्ड आहे किंवा तुम्ही ले पर्सन आहात, तुम्ही फॅमिली लाईफ जगता म्हणून खूप हार्ड आहे. नाही, हार्ड नाही. ईझी आहे. ओके. जोपर्यंत आपण प्रॅक्टिसमध्ये आहे तोपर्यंत ईझी आहे. ज्या दिवशी आपण प्रॅक्टिस सोडणार त्या दिवशीपासून हार्ड आहे. म्हणून आणि भगवान बुद्धांनी तेच शिकवलेलं आहे, जे प्रत्येक ह्युमनसाठी, प्रत्येक प्राण्यासाठी अचिव्हेबल आहे. ओके. नॉन अचिव्हेबल थिंग भगवान बुद्धांनी नाही शिकवलेली. इव्हन होम लाईफमध्येही तुम्ही आनंद होऊ शकता. ओन्ली 7 डे तुम्ही अरहंत जर झाले तर समजा तुम्ही अरहंत फल जर प्राप्त केलं प्रॅक्टिसमुळे तुमच्या, तर फक्त 7च दिवस तुम्ही ॲज अ ले पर्सन जगू शकता. 7 दिवसानंतर तुम्हाला संघामध्येच जावं लागतं. कारण की ले लाईफमधली जी एन्व्हायर्नमेंट असतं ते मोस्टली विथ डिफाईलमेंट असतं. म्हणजे दुर्गुणांनी माखलेलं हे जग आहे. जगाची जी निर्मिती आहे, एक वाक्य आहे, मी तुम्हाला शेअर करतोय. जगाची जी निर्मिती आहे ती फक्त लोभ, दोष, मोहावरच आहे. वर्ल्ड डिपेंड्स ऑन greed, hatred, delusion, matter. तर इम्पॉर्टंट आहे. प्लीज अंडरस्टँड की जे काही ओके. तर जे जग आहे ते लोभ, दोष, मोहावर अ, आधारित आहे. ओके. जर लोभ, दोष, मोह नसतील तर हे जग राहणारच नाही. म्हणून ज्यावेळेस व्यक्ती अरहंत होतो, तर त्याचे लोभ, दोष, मोह हे नष्ट होऊन जातात. तर तो लायबल असतो लोभ, दोष, मोहामधून मुक्त होण्यासाठी ज्यावेळेस त्याचा मृत्यू येतो. ओके. तर हेच धम्मपद होतं. प्लीज तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस व्यवस्थित ठेवा आणि हे विसरून जा. त्या दिवशी मध्येनं सांगितलं, की थोडंसं अवघड आहे ले लाईफमध्ये. नो, ले लाईफमध्ये पॉसिबल आहे. तुम्ही शुअर करू शकता. ओके. स्टॉप करत आहे.